यशवंतराव चव्हाण शिक्षक सहकारी पतसंस्था जिल्हा मर्यादित नांदेड या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन 2026 ते 2031 या कालावधीकरता झालेली आहे। गेल्या 10 दिवसापासून या पतसंस्थेच्या निवडणुकीसंदर्भात जिल्ह्यामध्ये प्रचार यंत्रणा राबवण्यात आलेली होती। या गुरुकृपा शिक्षक सहकारी पॅनलच्या माध्यमातून जवळपास जिल्ह्यातील सगळ्या 17 संघटना एकत्र येऊन आपण उमेदवार उभे केलेले होते आणि या निवडणुकीमध्ये गेल्या पतसंस्थेवर गेल्या 20 वर्षापासून गुरुकृपा शिक्षक सहकारी पॅनलचीच सत्ता होती, पदाधिकारी होते। यावर विरोधी पॅनलच्या प्रमुखांनी आणि उमेदवारांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेछूट खोटे नाटे आरोप करून संचालक मंडळाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला होता। जिल्ह्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि सभासद, विशेषतः जिल्ह्यातल्या सभासदांनी एकतर्फी म्हणजे 15च्या 15 उमेदवार गुरुकृपा शिक्षक सहकारी पॅनलचे विजयी झालेले आहेत। त्यामुळे या पतसंस्थेमध्ये निश्चितपणे भविष्यामध्ये सभासदांच्या हिताचे निर्णय हे संचालक मंडळ घेईल आणि भविष्यातील ज्या ठिकाणी पतसंस्थेच्या निवडणुका होतील व संघटनात्मक कामकाज असेल ते सगळ्यांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन पुढे पार पाडण्यात येईल, केलं जाईल। त्याचबरोबर नांदेडमध्ये मागच्या 4 वर्षापूर्वी 3-4 वर्षापूर्वीच्या काही निवडणुका झालेल्या होत्या। अनुमोदनाने शिक्षक सहकारी पतसंस्थेवर जे पॅनल निवडून आलं होतं त्यांच्या प्रमुखांनी त्या ठिकाणी जे काही गैरव्यवहार, जो काही भ्रष्टाचार, कर्मचारी भरती मनमानीपणे करण्याचा प्रयत्न केला आणि उलट आमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न केला, हे सभासदांना कुठेही आवडलेलं नाही। म्हणून सभासदांनी एकतर्फी 15च्या 15 उमेदवार जवळपास 100 ते 150 मताच्या फरकाने या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत। म्हणून जिल्ह्यातील सर्व मतदार सभासद बांधवांचं, बंधू भगिनींचं व ज्यांनी या निवडणुकीमध्ये प्रमुख जे काही कार्यकर्ते होते त्यांनी निवडणुकीची प्रचार यंत्रणा आणि सभासदांपर्यंत सभासदांना भेटण्यासाठी घरोघरी जाऊन जे नियोजन केलं होतं त्याचा फायदा निश्चितपणे या गुरुकृपा शिक्षक सहकारी पॅनलला झालेला आहे आणि जिल्ह्यातील सभासदांनी आमच्या विश्वासावर, आमच्या शब्दाला किंमत देऊन, मान देऊन सर्व उमेदवारांना 15च्या 15 उमेदवारांना या ठिकाणी विजयी केलेला आहे। म्हणून मी सर्व सभासद बंधू भगिनींचं गुरुकृपा पॅनल प्रमुख या नात्यानं मनस्वी आभार व्यक्त करतो।